येतो आणि ते मजूर सारखं राबवून घेतात तुमचे लोक हे तर करायला जेव्हा त्याला. पण एक महत्वाची गोष्ट, परमेश्वर कृपेने वेळ जाण्याआधी तो जागृत झाला. वेळ जाण्याआधी तो जागृत झाल्यामुळे आज त्याला एवढं मोठं यश प्राप्त करू शकला. कारण त्याने जेव्हा दुसरीकडे काम केलं तेव्हा त्याला त्या गोष्टीची जाणीव झाली की अभ्यास करूनच आपल्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. म्हणून त्याला या गोष्टीची जाणीव झाली आणि नॉलेज इज पॉवर हे त्याला कळालं की नाही, मी अभ्यास करेल तरच मी काहीतरी करू शकतो. आणि ते त्याने आज करून दाखवलेलं आहे. आणि याहून पुढे त्याचं सगळं आता ऑल इज वेलच होणार आहे हे आपल्याला आता कळालं की आता त्याचं काही बांधलं नाही. माझ्याकडून पुनश्च त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मुलांनी तुझा आदर्श घेऊन आणि त्यांनी सर्वांनी असंच पुढे यावं. त्यांना तर एवढं म्हणजे आता समजेल सगळं. आणि आता म्हणजे खरं झालेलं काय, आता जे मुलं आहेत सगळे हुशार आहेत, ऍक्टिव्ह ऍडव्हान्स पिढी. 8वीच्या मुलांना 9वीचा अभ्यास येऊन जाईल. पण होतं काय, जास्त आळशी का होता, डोळे नाजूक झालेले. मोबाईल पाहिला की डोळे थकतात आणि पटकन झोप येऊन लागते. खात मोबाईल पाहिला की ते अन्नात उतरतं आणि मग झोपले, खाल्लं की झोपले. अभ्यासात सगळेच हुशार आहे पण मोबाईल पासून थोडं दूर झालं पाहिजे. निदान 2-2 तास डिवाइड करून तरी अभ्यास करायला पाहिजे. नाही सकाळी दुपारी मला करायचं आहे 2 तास, रात्री 1-1 तास तरी डिवाइड करून 2 तासाचे 1-1 तासापासून सुरुवात करा की नाही मला 1 तास अभ्यास करायचा ते 1 तासचे 2 तास करा, 2 तासचे 3. म्हणजे हळूहळू वेळ वाढवला ना तर तुमच्यात एकाग्रता क्षमता वाढेल आणि अभ्यासाचा वेळ वाढल्यावर तुम्ही फार मोठं यश साधन सर्वच करू शकता. सगळेच हुशार. फक्त एक प्रॉपरपणे हे करायचं तर करायचं, जिद्दी नाही करायचं, नक्कीच करणार. एवढं बोलून माझे शब्द काकाने सांगितलं म्हणून बोलली.